तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आम्ही मनालीमध्ये आहोत. सकाळी वाजले तर 9:15 आणि आता आम्ही निघालो होतो पंजाबकडे. तिथून वाघा बॉर्डर करून आणि गोल्डन टेम्पल करून पंजाबमध्ये स्टे करणार आणि उद्या परत परतीच्या प्रवासाला लागणार. तर मागचा व्ह्यू बघा. ही आहे टोटल मनाली. आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तो हा हॉटेल. आणि आज काय व्हिडिओ वगैरे घ्यायला भेटणार नाही गोप्रोमधून बाईकवरून, कारण पूर्ण मेमरी कार्ड वगैरे फुल झालेत आणि ब्लॉग पण टाकायला टाईम नाही भेटला, कारण वायफाय वगैरे भेटला नाही आम्हाला. वायफाय होता स्पीड कमी होतं, त्याच्यामुळे ब्लॉग टाकायचे राहिले आणि त्याच्यामुळे सगळं मोबाईल फुल झाला आहे, दोन्ही गोप्रो फुल झाले, त्याच्यामुळे एडिटिंगला पण टाईम नाही भेटला. सो आता डायरेक्ट घरी आल्यावर एडिटिंग करणार आणि ब्लॉग टाकणार. सो आता डायरेक्ट भेटू मित्रांनो. पंजाबला अजून म्हणजे पंजाबच्या बॉर्डरला होतो, तर एक थोडा प्रॉब्लेम झाला आहे. चेन पडलेली आहे, चेन पडलेली आहे आमची गाडीची. थंड वातावरणामधून आम्ही गरम वातावरणामध्ये आलो, त्याच्यामुळे चेन लूज पडले. आणि इथं खड्डा आहे, खड्ड्यामध्ये गाडी हे येऊन चेन अशी अडकलेली आहे. डायरेक्ट पूर्ण टायर खोलायला लागेल, पूर्ण चेन अडकलं सगळं नाही. सिंगम बघ मित्रांनो, गोल्डन टेम्पलला आलेलं आहे. तर समोर बघू शकता गोल्डन टेम्पल. गोल्डन टेम्पलला आलोत आम्ही. कशा कॅमेरामध्ये बघणं आणि रिअलमध्ये बघणं लय फरक आहे. एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भो निर्वैर. तर मित्रांनो, जालियनवाला बागमध्ये आम्ही आतमध्ये चाललेलो आहे. तर बघू शकतो दोन्ही साईडला त्या टायमातले म्हणजे मूर्त्या कशा साकारल्या आहेत. तर जालियनवाला बाग तर सगळ्यांना माहीत असेल. त्याला बघूया आतमध्ये कशी आहे, काय झालं आहे काय नाही. मित्रांनो, ही आहे जालियनवाला बाग, बघू शकता व्ह्यू. आत तर वरती थिएटर आहे, थिएटरकडे चाललो आम्ही. और अधिक सुदृढ़ हुई और पंजाब और भी ताकत से आंदोलन पर उतर आया. क्रांतिकारी नौजवान भारत सभा और अन्य राष्ट्रवादी वीरता से आजादी पाने के लिए लड़े. भारतीय तिरंगा 15 अगस्त 1947 को दिल्ली में फहरा. ये इन बलिदानों के कारण ही है कि आज हम आजाद हैं और बिना किसी डर के.
थिएटरमधून आलो बाहेर, तिथं व्हिडिओ घेतले मी, काय दाखवलं आहे ते. आता इथून पुढे चाललो तर आम्ही. के बाद से ही भारत में शासन के विस्तार के साथ अपने मुताबिक कानूनों के रूप में संरचनाबद्ध करना शुरू कर दिया था, जिसके स्वरूप 1818 में अंग्रेजों ने कर्मचारी रेगुलेशन 20 का कानून बना। दूसरे पासे पंजाब का लेफ्टिनेंट गवर्नर माइकल ओडायर से जो किसी भी कीमत पे हर राष्ट्रवादी भावना को कुचल देना चाहता सी। 9 अप्रैल 1919 पंजाब विच सारियां ने मिलके रामनवमी मनाई, पर अंग्रेज़ां दी नजर विच इह त्योहार भी उन्हां दे खिलाफ एक साजिश नाल भरी हुई सभा सी। रामदत्त, गोकुल चंद, धर्मदास, दूरी चंद ਜਿਹੇ नेता अंग्रेज़ों का मुकाबला करने लई हिंदू मुस्लिम एकता को उत्साहित कर रहे थे। इस दौरान ओडायर ने तर आता इथून म्युझियममधून निघालो आहे, गॅलरी आहे ती, तिथून विहिरीकडे चाललो आहे. ज्या विहिरीमध्ये म्हणजे गोळीबार झाला त्या टायमामध्ये 120 जण आहे त्या विहिरीमध्ये उडी टाकली होत्या वाचण्यासाठी, बट त्यातला कोणी वाचला नाही. त्या विहिरीमधून 120 जणांच्या शव बाहेर काढले गेले. त्या विहिरीकडे चाललोय आम्ही, बघू शकता ते विहीर आहे. समोरून दाखवतो, जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, हीच ती विहीर आहे. जेव्हा गोळीबार चालू झाला तेव्हा आपला जीव वाचवण्यासाठी आपल्या भारतीयांनी या विहिरीमध्ये उडी मारली आणि आपला जीव वाचवायचा प्रयत्न केला, पण 120 जण उडी मारली पण त्यातला कोणी वाचला नाही. तर ही विहीर पूर्ण रक्ताने भरली होती. इथून पूर्ण ग्लास लावले, काय घेता येत नाही व्हिडिओ वगैरे. वरती पूर्ण पॅक केला आहे, व्ह्यू कुठनंच येत नाही आहे. तर मित्रांनो, त्या टायमात जो गोळीबार झाला त्याचे निशाण अजून इथं या भिंतीवर आहेत. तर मी दाखवतो तुम्हाला. तर त्या टायमातले हे गोल्यांचे निशाण अजून या भिंतीवर बघू शकतो तुम्ही.
मित्रांनो अजून या भिंतीवर पण आहेत गोलीचे निशाण बघू शकता. हे मागं सगळे गोलीचे निशाण आहेत. तिकडे पुढे पण दाखवले तिथं गोलीचे निशाण आहेत. फायरिंग जो ही एंट्री आहे इथून या साईडला फायरिंग झाली होती त्याच्यामुळे या भिंतीवर आणि मागाशी दाखवले त्या साईडला त्या भिंतीवर आणि ही मध्ये जी हे आहे ह्याच्यावर पण गोलीचे निशाण आहेत. तर आपण तिकडे जाऊ तुम्हाला दाखवतो गोलींचे निशाण एका साईडने. आणि पलाला जागा नव्हती कारण एकच वाट होती जालियनवाला बागमध्ये. तर जालियनवाला बागमध्ये ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत तर त्यांच्या आठवणीत हा स्मारक उभा केला आहे बघू शकता तुम्ही. आणि तिकडून गोळीबार झाला होता. आता तुम्हाला ही भिंत आहे या भिंतीवर पण गोलीचे निशाण अजून आहेत तर ते जवळून दाखवतो तुम्हाला. तर या भिंतीवर पण गोलीचे निशाण आहेत जे स्क्वेअरमध्ये दिलेत तुम्ही बघू शकता. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. आज आपण आहोत जालियनवाला बाग हत्याकांड. सर्वांना माहिती असेल, बऱ्याच जणांनी पिक्चर बघितलेला आहे, बऱ्याच जणांनी वाचला असेल, यूट्यूबला बघितलेला आहे. तर हा जो पाठीमागे तुम्हाला निशाण दिसतात हे सर्व गोळ्यांचे निशाण आहेत. 13 एप्रिल 1919 साली ब्रिटिश अधिकारी REH डायर म्हणून होता. त्या नालायक माणसाने इथं गोळीबार केला होता आणि त्याचा हा पडसा दुमडला आहे. जवळजवळ 1000पेक्षा जास्त लहान मुलं, स्त्रिया आणि पुरुष यांचा या ठिकाणी जीव गेला होता. तसेच 2000पेक्षा जास्त व्यक्ती मरण पावले होते. हीच ती बाग आहे. ह्या जेव्हा हत्याकांड झाला त्याच्यानंतर आपलं स्वातंत्र्य मिळण्यासाठी खूप मदत झाली, परंतु आपलं जे स्वातंत्र्य मिळालं ते असंच मिळालं नाही आहे. इथंच बाजूला एक विहीर आहे. त्या विहिरीमध्ये कितीतरी मुलांनी, जवळजवळ 120पेक्षा जास्त स्त्रिया आणि मुलांनी त्याच्यामध्ये जीव दिला होता. एकावर एक उड्या मारल्या आणि त्यांचा त्याच्यामध्ये जीव गेला होता. त्या दिवशी ती जी विहीर होती ती पाण्याने नाही तर रक्ताने पूर्णपणे भरली होती. खूप भारी आणि पावनभूमी आहे. जर कधी अमृतसरला आलात तर गोल्डन टेम्पल सुवर्ण मंदिराच्या बाजूलाच हा जालियनवाला बाग हत्याकांड आहे, इथे नक्की भेट द्या. जय शिवराय. जालियनवाला बाग बघितल्यानंतर आम्ही दुपारी 12 वाजता निघालो राजस्थानकडे आम्ही बिकानेरला थांबलो आणि जवळजवळ 511 किलोमीटर आम्ही त्याशी रनिंग क्रॉस केलं. तर मित्रांनो राजस्थानमध्ये आहे आणि बिकानेर या ठिकाणी आहे. काल गरमी असल्यामुळे आम्ही स्टे केला इथं बिकानेरला. तर तिथं आम्हाला एक मित्र भेटला, काही नाम क्या मोनित. तर या मित्राने आपल्याला चांगला सपोर्ट केलेला आहे आणि या हॉटेलचे हे मॅनेजर आहेत, तेही पण आम्हाला चांगला सपोर्ट. ही स्वतःच्या हाताने आम्हाला काल जेवण करून दिला आणि जबरदस्त जेवण होता. तर बिकानेरच्या बायपास रोडला हा हॉटेल आहे. तर हा आपला मित्र मोनिश, त्यांनी नवीन सबस्क्राईब केलं आपल्याला. तर जबरदस्त पोरगा भेटला आहे. बिकानेरशी सकाळी 9 वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि गुजरातकडे आलो. तर या दिवशी आम्ही जवळजवळ 1013 किलोमीटर क्रॉस केला. तर आम्ही गुजरातमध्ये एंटर करून अहमदाबाद, वडोदरा, भरूच, सुरत आणि नंतर डोंगरीला आम्ही आलो. रात्री 3 वाजता डोंगरीला आलो आणि तिथं आम्ही स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केली.
छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ग्रामपंचायत कलोते आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. आणि मित्रांनो, ह्या गावातूनच आम्ही लडाखची सुरुवात केली होती. असेंबली या गावात झालो होतो आणि इथं लास्टला इथं छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आम्ही इथून निघालो होतो. आणि फायनली आम्ही परत तिथं आलो थेट लडाखकडून परत इथे. तर चला चला प्रफुल्ल साहेब. समोर आलं समोर आता ये समोर लागलं महाराज. आम्ही आलो घरी. कसं वाटलं? तर आता आपण आपल्या गावात एंटर करत आहोत मित्रांनो. तर अशा प्रकारे आपली खोपोली टू लडाख आणि लडाख टू खोपोली आपली सिरीज संपत आहे. तर चाललो आहे आपल्या घरी. बरं वाटतंय, मस्त वाटतं. आला आपला घर मित्रांनो. तर ड्रीम कंप्लीट झालेले. फायनली वी आर ॲट होम. वीस काही वाटलं नाही. उलट थंडीने थोडंसं हात आणि पाय जाम होतं. बाकी काय तुला नाही आज जरा